आपण हे सांगितलं होतं त्यानुसार पारदर्शकपणे हा ठराव पहिला ठराव आज या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी पाठिंबा दिल्याबद्दल आधी वैशाली चर्चा होऊ द्या. विनाकारण तुम्ही चुकीचा ठराव घेऊ नये किंवा तुमच्या चुकीच्या ठरावाला तुमच्या सदस्यांनी समर्थन देऊन ते अडचणी देऊ नये याची काळजी घ्या. नाही थांबा तुम्ही आता दुसरीकडे विषय नका आता उद्या स्पष्ट कर. नाही 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 ठराव मांडण्याचा अधिकार माझा आहे. तुम्ही त्यामुळे काय साधारण दर्शकचा ठराव मांडतो तिकडे पुन्हा सांगायला तुम्ही मार्गच नाही मार्गच आहे मार्ग नाही मार्गच आहे काय नाही एकत्रित टेंडर. तर मला वाटतं बीड शहरामध्ये जेवढ्या सगळ्या सदस्यांनी आपल्या सहित जे काही प्रश्न उपस्थित केलेत पाणी पुरवठ्या संदर्भात ते सगळेचे सगळे प्रश्न आहेत तसेच राहतील. त्यामुळं मागच्याच एक 8-15 दिवसापूर्वी अमृत अटल योजनेसंदर्भात मंत्रालयामध्ये विधिमंडळामध्ये एक बैठक आयोजित केली होती. त्याच्यामधला हा सगळ्यात मुख्य मुद्दा होता. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्या बैठकीला उपस्थित होतो. आमची सदस्यांची सर्व त्या ठिकाणी मागणी होती की बीड नगरपालिकेकडं जे काही थकीत वीज बिल आहे ते वीज बिल शासनाने माफ करावं. शासनाने ते वीज बिल माफ केलं तर आपला पाणी पुरवठ्याचा अर्धा विषय जो रखडलेला आहे आपण असं म्हणतो किंवा आपण असं समजतो खरं तर तो विषय मिटेल. परंतु तरी अनेक त्रुटींपैकी वीज बिल ही एक त्रुटी आहे. म्हणजे फक्त वीज बिल आपण भरलं म्हणजे हा पाणी पुरवठा किंवा अमृत योजना सुरळीत होईल असं नाही. हे सगळ्या सन्माननीय सदस्यांना माहीत असावं. आज ज्या परिस्थितीमध्ये ही योजना कार्यान्वित आहे त्या परिस्थितीमध्ये MGPचं असं मत आहे की 32 ते 35 MLD पाणी आम्ही या बीड शहराला आजही आम्ही देतो. आणि जर असं असेल तर बीड शहराच्या आजच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने जर विचार केला तर आपल्याला ते पाणी मुबलक आहे. बरोबर आहे. विषय वीज बिल जर भरलं तर पूर्ण क्षमतेने ही योजना चालू करता येईल हेही मला कळतंय. त्याच्यामुळं आज जे 15 दिवसाचा कुठं गॅप आहे कुठं 10 दिवसाचा जो गॅप आहे तो आपण निम्म्यावर आणू शकतो. परंतु ती एक वेळ ती त्रुटी नाही वीज बिलाची. जर वीज बिल नाही भरलं तरी आपल्या क्षमतेला जेवढा आपल्याला गरज आहे आपल्या शहराला तेवढा पाणी पुरवठा आपण आजही तिथून उचलतोय. मूळ या सगळ्या गोष्टींचा गाभा असा आहे की ही वितरण व्यवस्था ही व्यवस्थित नाही. ही वितरण व्यवस्था जर सुरळीत आपल्याला करायची असेल तर आपल्याला ज्या ज्या ठिकाणी वीज लाईन जोडणे आवश्यक आहे पाईपलाईन ते करणं आपल्याला हातावर आधी काम घ्यावं लागेल. ज्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकणं आवश्यक आहे ते आपलं हाती घेणं आवश्यक ते घ्यावं लागेल आपल्याला. सन्माननीय सभापतींनी सांगितलं की जिथे तिथं कॉन्ट्रॅक्टरने ही लाईन तोडली ती कॉन्ट्रॅक्टरकडून दुरुस्त घेणं आवश्यक आहे. पण हे तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो की फक्त लाईन तुटली म्हणून ते रस्ते रखडलेले नाही. लाईन नवीन टाकायची म्हणून रखडलेले रस्ते आपल्याला लक्षात असू दे. जिजामाता चौकाचा उल्लेख तुम्ही केला शुभम. जिजामाता चौक ते जानवे हॉस्पिटलकडे जो रस्ता जातो त्या रस्त्याला काही लाईन फुटलेली नाही. नवीन लाईन टाकायची आपल्या त्या ठिकाणी त्याच्यामुळे तो रस्ता रखडलेला आहे. राष्ट्रवादी भवन ते लेडी रोडचा जो रस्ता आहे नवीन लाईनसाठी तो रस्ता रखडलेला आहे. माझा स्वतःचा सरस्वती शाळेच्या बाजूचा जो रस्ता आहे तो जो रखडलेला आहे तो रस्ता सुद्धा नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी रखडलेला आहे. असे अनेक काम आहेत जी पाईपलाईन अभावी त्या ठिकाणी ते रखडलेली. त्यामुळं सगळ्या सदस्यांनी ज्या ज्या काही सूचना केल्या त्या सूचनेचा मान ठेवून मागच्या 2 बैठकींमधला माझा विषय समितीच्या मी अनुभव घेऊन किंवा ज्या काही मागण्या माझ्याजवळ आल्या त्या मागण्यांचा विचार करता मी काही काम यापूर्वीच प्रस्तावित केले. त्याच्यामध्ये एक वाद होईल मी त्याच्यावर सुद्धा उत्तर देणार. नंतर मला फक्त आपल्या सभागृहाचे एक निदर्शनास आणू इच्छितो मी. हे सगळं होत असताना मी यादीनंतर वाचून दाखवली. हे सगळं होत असताना अक्षरशः ज्या भागामध्ये आमच्या सन्माननीय नगराध्यक्षा राहतात नगराध्यक्षा ज्या नळावरून पाणी घेतात
ती लाईन सुद्धा फुटलेली आहे. त्यांच्या घरी सुद्धा पाणी लाईन तुटल्यामुळे येत नाही असं मला त्यांनी आता सांगितलं. गंभीर विषय आहे. एकदा नाही 10 आपल्या तोंडात मारल्यासारखे. तुम्हाला 500 लोकांनी घेराव घातला म्हणले ना तुम्ही गटनेते तर तुम्ही बांधकाम सभापती तर पाणी पुरवठा सभापती तिथं तर घटला ना. कपडे धुवायचे नाही अंगावर. वास्तव आहे. पाणी पुरवठ्यामध्ये कोण ऐकून घेणार आहे? आपल्या घराकडे जर एखाद्या वेळेस जर नळाला नाल्या जर आपण सफाई करताना जर आपला 10-15 दिवस उशीर झाला, लोक ऐकून घेतात, सांगतील फक्त तुम्हाला एकदा दोनदा. एखादी लाईट जर बंद असेल त्या ठिकाणी 8-15 दिवस उशीर झाला तरी हरकत नाही, लोक सहन करतात. पण इथं आता सगळ्या इथं माता माऊली बसल्या तिथं सगळ्या. पाणी जर 1 दिवस उशीर आला, 2 तास जरी शहरातल्या पाणी पुरवठ्याविषयी जर बोललो तर तुम्हाला 2 तास जरी उशीर आला तरी तुम्हाला सहन होत नाही. आणि आमच्याकडे आधीच 15-15 दिवसाला आउटस्कटच्या भागाला तर पाणी नाही. त्या भागातले नागरिक तर त्या भागातल्या महिला कशा सहन करत असतील आणि त्यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत काय असेल याची पूर्ण कल्पना तुम्हाला सर्वांना असायला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये आपण जो ठराव या ठिकाणी 15 वित्त आयोगाअंतर्गत घेतलेला होता, त्या ठरावानुसार मी स्वतः जशा जशा काही नगरसेवकाच्या मागण्या येतील त्या मागण्याच्या अनुषंगाने काही काम हाती घेतले. त्या कामांची यादी मी आपल्या समोर मुद्दाम या ठिकाणी वाचून दाखवतोय. प्रभाग क्रमांक 1 काळे मामा, तुम्ही जे म्हणले ना काय शिंदेनगर फेस काहीतरी सांगत होते तुम्ही, कॅनल रोड ते शिवनेरी कॉलनीचा विषय तो बरोबर आहे. आपण ते काम सुद्धा याच्यामध्ये प्रस्तावित केलंय. तुमचा गट कोणता आहे? तुतारीचा ना? शरद पवार गट, राष्ट्रवादीचा. नाही नाही विसरणार नाही मी. उपकार विसरणारा माणूस नाही, म्हणूनच मी इथं आहे. प्रभाग क्रमांक 2 जिजामाता चौक ते कासट निवास पर्यंत पाईपलाईन करणे. सन्माननीय सदस्य कोण येतं? भारतीय जनता पार्टीचे शुभम दूत आणि आमच्या साखरेत आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये पाईपलाईन करणे, ना तुमचा वार्ड आहे. प्रभाग क्रमांक 5 मधील हिरालाल चौक साळ गल्ली तिथे पाईपलाईन करणे. आमचे शिवसेनेचे सदस्य आहेत सुंगडे साहेब, तुमचा वार्ड आहे. आणि आमच्या ताई चव्हाण ताई भाजपच्या. प्रभाग क्रमांक 8 मधील राज हॉटेल ते भाजी मंडईपर्यंतची पाईपलाईन करणे. तुम्ही आता मला वाटतं हाच मुद्दा उपस्थित करा, बरोबर ना? आमचे भाजपाचे आमचे सदस्य त्या ठिकाणी, आमचे बंधू राहुल त्या ठिकाणी सदस्य आहेत. प्रभाग क्रमांक 9 मधील रेणुका माता मंदिर ते जमशेद पठाण निवास पर्यंत पाईपलाईन करणे. आलम साहेब, तुम्ही जे बब्बूबाईचा आता प्रश्न उपस्थित केला, बब्बूबाई मला वाटतं काही दुखत असल्यामुळे आले नाहीत, तुम्हाला त्यांनी सांगितलं असावं. ती पाईपलाईन आपण प्रस्तावित केली. प्रभाग क्रमांक 10 मधील पिताजी आईकवान ते आगलावे निवास पिंपरगाव रोडचं, ही पाईपलाईन आपण प्रस्तावित केली. सन्माननीय सदस्य धोंगडे साहेब तुमच्या बरोबर, आपले तांबरे ताई, त्यांचा आवाज आहे भाजपचा. प्रभाग क्रमांक 11 मधील संत ज्ञानेश्वर नगर भागात नवीन पाईपलाईन करणे. आता हे वाद आहे थोडा, 10 का 11 हे निश्चित नाही, पण मी 11 घेतलाय. ते तिथं आपल्याला जे मोर्चा आलता ना, तो मोर्चा या ठिकाणी आला होता, त्यांची आपण पाईपलाईन घेतली. शिवसाहेब तुम्ही मुद्दा नाही काय विषय. प्रभाग क्रमांक 11 मधीलच पुन्हा नगर रोड ते मस्जिद भागामध्ये पाईपलाईन करणे. 1 मिनार मस्जिद आहे बरोबर. सन्माननीय सदस्य त्या ठिकाणी आयुबाई तुम्ही इथं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे. प्रभाग क्रमांक 11 मधील इंद्रप्रस्थ कॉलनी येथे पाईपलाईन करणे. हा सुद्धा 11 मधला, म्हणजे माझ्या लेखी या पूर्ण यादीमध्ये जर कुठं सगळ्यात जास्त काम पडले असतील, एकाच प्रभागामध्ये एक सोडून जर 2-3 काम पडले असतील, तर तो तुमचा 11 नंबरचा प्रभाग आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रतिनिधित्व करताय, जे की राष्ट्रवादीचा तो प्रभाग आहे, शरद पवार गटाचा प्रभाग आहे तो. मला सांगायचा उद्देश आहे, या इंद्रप्रस्थ कॉलनीचा जर शिवसाहेब तुम्ही त्या ठिकाणी जर जाऊन आले, तुम्ही मी कसा फेस करतो त्या लोकांना, सगळे हिंदू मुस्लिम बहुल भाग आहे, तो मिक्स भाग आहे. 6 महिन्यापासून मी या नगरपालिकेत 4 येण्याच्या आधीपासून ताई तो विषय गंभीर आहे. त्या ठिकाणी कसलंच पाणी 6 महिन्यापासून त्या लोकांना तिथं आपण देऊ शकलो नाही. आपण टँकरवर पाणी देतो. त्या ठिकाणी टँकर देत असताना त्या स्थानिक नगरसेवकांचा त्या ठिकाणी तिथं त्यांना काय कसरत करावी लागते. नागरिकांना तर पाणी भरण्यासाठी कसरत करावी लागते, पण टँकर देण्यासाठी सुद्धा त्या भागाच्या नगरसेवकांना कसरत करावी लागते. वाद चालू होती त्यांना अक्षरशः. कुणी ज्याला हाताला लागते टँकर घेऊन जाते तिथं. ती दोघं आईबाई सारखा माणूस तिथं खंबीर उभा आहे. त्यांचे सहकारी ते मोहीन तिथं त्या ठिकाणी असतात, ते मोहीन भाई त्या ठिकाणी असतात. हे उभा आहे तिथं
ताकदीने उभा येतं म्हणून ते टँकर कमी तेव्हा पाहिजे त्या घराला आपण देऊ शकतो. 6-6 महिन्यापासून जर आपण आपल्याकडे निधी पडलेला असताना नुसता उडार घेऊन आपण जर ठेवत असतो ते निधी आणि त्यातून जर मार्ग निघत नसेल तर ही शर्मेची बाब आहे. 11 नंबरचा प्रभाग झाला, 12 नंबरचा प्रभाग आमच्या मोरेताई आणि भाजपचे राजभाऊ गुजर या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात. त्यांचे कालिका नगरचा भाग आहे. 3 इंची लाईनला 3 इंची लाईन जवळपास 1.5 किलोमीटर जोडली जाईल. कसं पाणी जाईल? ती लाईन बदलायसाठी ते लोक विनवण्या करतात. मी भेटायला गेलो त्या ठिकाणी भेट द्यायला निजामभाई, थेंब सुद्धा पाणी येत नाही त्यांच्या नळाला पलीकडे. 1-2 घराला पाणी येतंय, त्याच्यातूनच इथून 100-100, 200 मीटर खांद्यावर गाडी घेऊन तिथच्या महिला पाणी भरतात. कोणाच्या नळाला पाणी येते मग ते पण त्याला पुरत नाही पाणी. ते तर पुढच्या माणसाला पाणी दे आपल्याला द्यायला ते मोठे पण त्याच्या मनात देतात ते लोक. ही एक लाईन घेतली आपण त्याच्यामध्ये. प्रभाग क्रमांक 13 मध्ये पिंगळे नगर भागामध्ये काही पाईपलाईनचं माझ्याकडे गरजेसर ते आले होते. 13 मध्ये कोण प्रतिनिधी आपली त्या ठिकाणी? आपले मुस्ताभाई तुम्ही आणि आपले मुन्नांच्या घरचे. तर ते पाईपलाईन आपण या ठिकाणी घेतली 13 मध्ये. म्हणजे भाजपचे दोन्ही नगरसेवक त्या ठिकाणी नगर प्रतिनिधित्व करतात. प्रभाग क्रमांक 14 मध्ये जुना धानोर रोड परिसरातील लाईन प्रमोद शिंदे आणि आमच्या बनसोडेताई. जुना धानोर रोड परिसर म्हणजे ते तुमच्या कृषी कॉलनीकडे जॉईंट होणारा भाग आहे. ती पहिला पाईपलाईन आपण याच्यामध्ये घेतली. तुम्ही आता त्याचा उल्लेख केला. प्रभाग क्रमांक 15 मधील ताई तुमचा वार्ड आणि सनी भैया तुमचा वार्ड आहे. गोपाळ अपार्टमेंट मधल्या काही महिला माझ्याकडे आल्या होत्या. त्यांनी ही मागणी केली होती की मी सनी भैयाला पण यांच्या कानावर घातल्या असं त्यांचं म्हणणं होतं, मला माहित नाही. तर ती 15 मधील पाईपलाईन सुद्धा आपण गोपाळ अपार्टमेंट भागात आपण ती पाईपलाईन प्रस्तुत केली याच्यामध्ये. प्रभाग क्रमांक 16 मधील राष्ट्रवादी भवन ते लेडी रोड पर्यंतचा रस्ता, ती पाईपलाईन आपण या ठिकाणी प्रस्तुत केली पटेल साहेब तुमच्या वार्डातली. प्रभाग क्रमांक 17 मधील धांडे गल्ली भागात पाईपलाईन करणे, महेश धांडे तुमचा वार्ड आहे, तुमच्या वार्डामध्ये आपण ही प्रस्तुत केली पाईपलाईन. प्रभाग क्रमांक 18 मधील लक्ष्मण नगर येथे पाईपलाईन करणे, कुणाचा प्रभाग आहे? आशफाभाई तुमचा प्रभाग आहे, ती आपण प्रस्तुत केली. वास्तविक पाहता सभापती साहेब तुम्ही जे प्रश्न उपस्थित केला, यांच्याकडची लेंडी रोड ते कौसर चौकापर्यंतची जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन कॉन्ट्रॅक्टरने तोडलेली. हे मला म्हणतो ते पाईपलाईन करून द्या. मग मी पाईपलाईन त्याच्यामध्ये घेतलेलं नाही. यांचे माझं रोज संबंध आहे, रोज मी उठतो सांग, तरी सुद्धा मी घेतलेलं नाही. पार्सिटी कुठंच केलेलं नाही त्याच्यामध्ये. कारण ते कॉन्ट्रॅक्टरने तोडलेली, कॉन्ट्रॅक्टरने ती दुरुस्त करून द्यावी अशी माझी भूमिका आहे त्याच्यामध्ये. प्रभाग क्रमांक 19 मधील सारंगपुरा मस्जिद त्या कुंभारवाडा परिसरामध्ये पाईपलाईन करणे, कुणाचा 19 नंबर प्रभाग? भाई तुमचा प्रभाग आहे, सादेकाली साहेबांचा. प्रभाग क्रमांक 20 मधील जहांगीर निवास ते अहमदिया मस्जिद पर्यंत पाईपलाईन करणे, इलियासभाई तुमचा प्रभाग आहे आणि मला वाटतं रईसभाई त्या ठिकाणी तुतारीचे नगरसेवक आहे, बरोबर आहे? दोघं जण तुम्ही एमआयएमचे. प्रभाग क्रमांक 21 मधील एमएससीबी ऑफिस ते माऊली नगर भागात पाईपलाईन करणे, बाळासाहेब तुम्ही आणि दत्ताभाऊनी सुचवलेली पाईपलाईन ती आपण याच्यामध्ये घेतलेली. तुमचा डायरेक्ट माझे संवाद सुद्धा नाही याच्यात, पण मला माहिती तुम्ही घेतलेली पाईपलाईन. प्रभाग क्रमांक 22 मध्ये पाईपलाईन करण्याबाबत निजामभाईचा वावडे त्यांच्यापर्यंत त्यांना माहित असेल त्याचे लुफाल कुठे ते करून घेतील म्हणून मी तसं टाकवतोय. प्रभाग क्रमांक 25 मधील जुना धानोरा रोड ते जगताप निवास, मी जे मग म्हणलो ना माझ्या भागामध्ये पाईपलाईन मुळे रस्ता राहिलेला आहे. नाही मैं बोलता हो, मी बोलता मैं क्लिअर करता विषय आपका, मला आहेत ना माझ्याकडे सांगायला सगळं. मग 25 मध्ये माझा स्वतःचा, मी स्वतः पाणी पुरवठा सभापती आहे. माझ्या प्रभागामध्ये मी अजून सुद्धा त्या ठिकाणी 100 मीटर सुद्धा पाईपलाईन करू शकलेलो नाही. हे आपलं माझं एकट्याचं मी फिलर माहित नाही. जर एखादं यश येत असेल ना तर मी सगळ्या सभागृहात एवढा मोठ्या मनाचा माणूस आहे. आणि जर ह्याच्यामध्ये जर काही भ्रांती असेल तर हे सभागृहाच्याच फेल्युअर आहे, मी असं मानतो. मी असं मानून मी माझी जिम्मेदारी झटकणार नाही. मी माझ्या जिम्मेदारी सुद्धा पुढे येणार आहे. प्रभाग क्रमांक 26 मध्ये पाईपलाईन करण्याविषयी संजू आपण शिवसेनेचे दोन्ही नगरसेवक चक्रताईने तुम्ही मला हे सुचवलेला विषय तो घेतलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आहे, मला ह्याची कल्पना आहे. पण आपण आता घेताना प्रायोरिटीने प्रत्येक प्रभागामध्ये किमान काही ना काही काम पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. आणि पाणी पुरवठ्याचा विषय तिथे एक्सक्यूज करून होणार नाही. तिथं तुम्हाला जातपात, एक मी सांग बोलतो मी तुमच्या पूर्ण विषय माझा कमेंट होऊ द्या. जातपात पक्ष कुठंच न बघता पाणी पुरवठ्याविषयी जेवढे काय आजपर्यंत प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले गेले सभागृहामध्ये विषय समितीमध्ये
ते सगळेचे सगळे प्रश्न मी मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. 100% मी राजकारण करीन, राजकारण माझ्या परीने मी करीन, मी माझ्या वेगळ्या पद्धतीने करीन. पाणी पुरवठ्यामध्ये राजकारण करायचं का हलकड नालायक माणूस मी नाही. आणि मला वाटतं कदाचित सुदैवाने ही पाणी पुरवठ्याचं जी समिती आहे, इतके दिवस स्वच्छता सभापती असायचे त्या उपाध्यक्षाच्या समितीला, उपाध्यक्षाला लागून समिती असायची, कधी शिक्षण समिती असायची. परंतु मला माझ्या एकंदरीत सगळ्या ह्या गोष्टीचा आढावा घेऊन कदाचित तुम्ही सगळ्या लोकांनी उपाध्यक्ष पदाला, का ते माझ्या अधिकाराचा विषय नव्हता. तुम्हाला उपाध्यक्षांना कोणची समिती लावून द्यायची हा माझा अधिकार होता, हा तुमच्या सभागृहाचा अधिकार होता. तुम्ही कदाचित त्या अधिकाराने मला त्या ठिकाणी पाणी पुरवठा समिती या उपाध्यक्षांच्या समितीला, उपाध्यक्षाच्या पदाला आपण संलग्न केले असावे असं मी मानतो. आणि त्याच्यात कुठंही किंचितही भेदभाव करायचं माझी इच्छा नाही आणि मी करणारही नाही. राहिला साहेब तुम्ही विषय उपस्थित केला, महत्वाचा विषय, सगळ्यात महत्वाचा, हे सगळ्याचं ओपन टेंडर करावं, एकच निविदा करायचं, बरोबर सांगतो मी त्याच्यावर. तत्पूर्वी ह्या इथंच कोणतरी अजून उपस्थित केला होता, 80 पॉईंटचे याच्या ठिकाणी 80 पॉईंट आपल्याकडं टँकरचे चालू आहे, बरोबर आहे. आणि पाणी पुरवठ्याच्या आपण मार्चमध्ये ह्या मागण्या केल्या असताना, मार्चमध्ये आपल्याकडे निधी आणला असताना, एप्रिलमध्ये, बरोबर, एप्रिलमध्ये निधी आणला असताना आजही त्या भागामध्ये 80 पॉईंट चालू राहतात. आणि आपण एक ठराव घेतला होता विषय समितीमध्ये की ज्या ज्या भागामध्ये पाईपलाईन नाही, ज्या भागामध्ये नगरपालिका पूर्ण क्षमतेने पाणी देऊ शकत नाही, त्याच भागामध्ये आपण पाईपलाईन घेणार, सॉरी बोर घेणार आहे, असा आपण एक ठराव घेतला होता त्यावेळेस. त्यावेळेसपासून मी सगळ्यांच्या बोर घेण्यासंदर्भात मी प्रयत्न करतोय. तुम्ही बोललेला विषय काही चुकीचा नाही, मी काही ऑथोराईज घेणार नाही. जर पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामधले बोर जर तुम्ही आज मला मंजुरी बी दिली आणि मी ते पावसाळ्यात घेत असाल तर किती मोठी विषमता आहे आपल्याला. हे ज्या ते त्याच वेळेला हे प्रश्न सगळे मार्गी लागणं आवश्यक होतं साहेब. मी काही बोर्डचे सुद्धा या ठिकाणी काम घेतलं याच्यामध्ये, त्या 25 कामामध्ये. आता हे सगळं होत असताना साहेब प्रशासकीय बाबीमध्ये तुम्ही, मी तुमचा यापूर्वीचा हे सगळं तुम्ही ज्या ज्या ठिकाणी काम केलं साहेब त्या त्या ठिकाणचा मी आढावा घेतला. मी तुमचं फेसबुक पेज बघितलं, त्या ठिकाणचे काही माझे मित्र पण आहेत, गेवरायला असतील अजून तुम्ही पाहिला तर पहिले तुमचे 22 तुम्ही आहे मी माझ्याकडे, आता लक्षात नाही माझ्या, तिथलचा पण आढावा घेतला. अतिशय कामाच्या बाबतीत तळमळ असणारा माणूस मला दिसला. गेवराईमध्ये माझं दुसरं घर साहेब गेवराई, म्हणजे माझे जे अनेक नातेवाईक आहेत त्या नातेवाईकले बहुसंख्य लोक त्या गेवराईमध्ये राहतात आणि त्यांच्याकडून सुद्धा मी आढावा घेतला की अतिशय प्रामाणिक आणि तत्पर असणारा माणूस आहे, त्याला तुम्ही अडचणीत राहताना असं काही करू नका. ज्याच्या त्या प्रेमाचं कोणी बोलत असेल, मित्र असतील त्यांचे, साहेब नगरपालिकेत कुणालाच आम्हाला अडचणीत आणायची इच्छा नाही. आम्हाला साधा सिंगल कर्मचारी इथून उठून कधीही तुम्हाला सांगावं की आमच्यापैकी ह्या माणसाने आम्हाला नगरपालिकेचा कर्मचारी म्हणून आम्हाला अडचणीत आला, आणि अडचणीत आला असताना विनोद म्हणून त्याच्या पाठीशी उभा राहिला, हे एकदा नाही सांगा मला कोणी. सांगायचं कारण असं आहे साहेब, या सगळ्या कामाचं आम्ही तांत्रिक मान्यतेसाठी इस्टिमेट बनविले. इस्टिमेटवर मुख्याधिकाऱ्याच्या त्या ठिकाणी सह्या घातल्या. तांत्रिक मान्यतेला त्या ठिकाणी पैसे भरायचे होते नगरपालिकेत. नगरपालिकेने सेम ज्या दिवशी इस्टिमेटवर सह्या झाल्या, ज्या दिवशी ते कव्हरिंग तयार झालं माने साहेब, सेम त्या दिवशी मुख्याधिकाऱ्यांनी टीएसचा चेक, तांत्रिक मान्यतेसाठी जे आपलं शुल्क भरणं अपेक्षित आहे नगरपालिकेने, ते भरून त्या ठिकाणी पैसे आपले दिलेले आहेत. आपण तांत्रिक मान्यता आल्यानंतर आजपर्यंतच्या सगळ्या कामापैकी सांगतो मी, पाणी पुरवठ्याचा विषय म्हणून वेग किती असला पाहिजे, एका तासामध्ये सगळ्याचे सगळे मी शिफारशी तयार करून घेतल्या मजूर सोसायटी लेण्यासाठी. मजूर सोसायटी काय देतो सांगतो मी तुम्हाला, हसून. मजूर सोसायटी काय देतो हे पण सांगतो. ही नगरपालिका आहे, नगरपालिकेचे आपले काही ताकद, आपली काही क्षमता आहेत, आपल्या काही शक्ती दिल्या आहेत आपल्याला शासनाने नगरपालिका चालण्यासाठी. सगळ्याच गोष्टी जर आपण दुसऱ्याच्या ताब्यामध्ये आणि दुसऱ्याच्या याच्यावर अवलंबून राहत असतो तर तेही चालणार नाही, कारण आपल्या स्वतःच्या बी ताकदीत काही, आपले अधिकार आहेत काही. या अधिकारांचा वापर करून 25 कोटीचा जो पाणी पुरवठ्याचा निधी आहे त्या पैकी फक्त 10 कोटीचा निधी या 25 कामावर आपण खर्च करत आहोत, आणि ते मजूर सोसायटीला देणं तुम्हाला सुद्धा 10%.
चुकून निघला असं, सॉरी. 10% निधी जाईल. परत रिपीट करा, मी सॉरी इंटरप्ट करते. हा निधी कुठला निधी बोलताय आपण? 15 वित्त आयोग. वित्त आयोग. 15 वित्त आयोग. 15 वित्त आयोगाचा जो 24-25 कोटीचा निधी आपल्याला पाणी पुरवठा खर्च अपेक्षित आहे, त्यातील फक्त 10% निधी आपण हा मजूर सोसायटीला, मजूर संस्थेला या ठिकाणी प्रस्तुत केलाय. या पूर्ण कामाचं सभापती साहेब म्हणले तसं जर आपण ओपन निविदा केली या ठिकाणी, खुल्या निविदेमार्फत हे कामं करायला ठरले, तर ताई मी तुम्हाला आजही सांगतो, घटनेत साहेब तुम्ही बी समजून घ्या विषय. आपण आजपर्यंत नगरपालिका ही फर्म झाल्यापासून प्रशासकाच्या कार्यकाळामध्ये जेवढ्या अडचणी आल्या नाही, जेवढे व्यत्यय आले नाही, तेवढे व्यत्यय तुम्ही आणले असते तर आम्हाला समजलं असतं. आमच्या गटातल्या लोकांनी आणले असते तर समजलं असतं, तर तुमच्या गटातल्या लोकांनी आणले असते समजलं असतं. पण बाहेर काही अशी एक ताकद काम करते ते कुठले टेंडर फायनल होऊन देत नाही. साधा क्रॉसिंगचं टेंडर आपण कॉल केलं सगळ्यात पहिलं, किती % बिल आलं टेंडर ते? हा किती? 30% बिल आलं. कोणचा शब्द वाईट आहे सॉरी, पण कोण असं करू शकतं की 30% बिलो जर टेंडर भरतंय, याचा अर्थ असा असतो की ह्याच्यामध्ये फक्त खोड्या घालण्यासाठी हे टेंडर भरले गेले. पण टेंडर भरले गेले 30% त्यांनी जर बिलो भरला असेल तर त्यांनी करायला पण पाहिजे होते. ते टेंडर केलं गेलं नाही. दुसरं टेंडर झालं, दरवर्षी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपूर्वी भैया आपण रंगकाम करीत असतो. प्रत्येक जिथं जिथं आपल्याला त्या बुद्धविहाराच्या आपल्या ज्या रंगरंगोटी करत असतो आपण. हे टेंडर तरी भीम जयंती झाली तरी सुद्धा फायनल झालं होतं. तुमच्या आमच्या सारख्याला प्रेशर येतं म्हणून आपण बऱ्याच ठिकाणी हे बोलायला नाही पाहिजे, आपण का उपकार करीत नाही बोलावं, पण बऱ्याच सदस्यांना, कांबळे सारख्या सदस्यांना ताई स्वतःच्या खिशातून काही काम करावं लागलं. आलम साहेब, अनेक ठिकाणी असं झालं. मी स्वतः आमच्याकडच्याला दिले. मग हे सगळं करत असताना जर आपण एकही टेंडर या ठिकाणी फायनल करू शकत नसतो, त्याच्यानंतर भंडारा विभागामध्ये काही टेंडर झाले, तुम्हाला मी टेंडर वाचून दाखवतो. एक आपलं 4 चाकी वाहन आपण किरायला लावतो, किरकोळ विषय ना, ते टेंडर अजून फायनल झालं नाही. किती महिने झाले ते टेंडर? भागवत हा किती? नोव्हेंबर मध्ये झालं. कोणचा महिना आहे? 8 महिने झाले. लोखंडी साहित्य खरेदी करण्याचे टेंडर झाले, त्याच्याबरोबरच ते आजपर्यंत फायनल नाही. किरकोळ टेंडर, याचे काही मोठे विषय नाहीत. खूप मोठे स्टेशनरी खरेदीचे टेंडर आहे, त्याच्यामध्ये छपाई साहित्याचा असेल, लिखाण साहित्याचा असेल, जंतुनाशकाचा टेंडर असेल. अतिशय आम्ही जर ज्यावेळेस सन्माननीय आमचे तत्कालीन नगराध्यक्ष होते भारतभूषण क्षीरसागर साहेब, हे टेंडर घेण्यासाठी आम्हाला विनंत्या करावं लागायच्या की टेंडर भरा रे, घ्या हे टेंडर. टेंडर घ्यायला पण तयार होत नव्हतं, अशी परिस्थिती होती. आणि आज परिस्थिती अशी, तुम्हाला कुणाला दोष देत नाही मी त्याच्यामुळे. मी सांगतो काय, बाहेर कोणतरी अशी एक ताकद आहे की तुम्हाला आम्हाला बदनाम करायला बसलेली ही ताकद. मग अशा वेळी जर आपण आपली ताकद वापरून हे सगळे जे पाणी पुरवठ्याचे विषय, ते विषय जर आपण मार्गी लावले तर काय अर्थ नाही. हे सगळे विषय आहे. अशा परिस्थितीमध्ये एक आपलं सगळं आतापर्यंतच्या 6 महिन्याच्या या कालावधीमध्ये एकच टेंडर आपलं फायनल झालं 22 कोटीचं. तेही टेंडर सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरला भांडावं लागलं. तिथं जाऊन कुठेतरी हे टेंडर फायनल होतंय. मग नगरपालिका म्हणून आपण आपलेच अधिकार लोकांच्या हातात द्यायचे का? आपण आपले अधिकार वापरायला आपण वापरू शकणार नाहीत का? आज हे सगळे चेहरे मी पहिल्या निवडणुकीपासून, पहिल्या बैठकीपासून सांगतो की हे सगळे चेहरे जर बघितले, लोक आश्वासक चेहरे म्हणून तुम्हाला मतदान केले, सगळ्यांना त्या चेहऱ्यांना बघून मतदान केले. त्याच्यामुळे आज आपण इथे या काउन्सिलमध्ये या 2-2.5-3 लाखाच्या लोकसंख्येमध्ये आपल्याला लोकांनी या ठिकाणी निवडून या सभागृहामध्ये लोकांचे काम करण्यासाठी बसवले. आणि ह्याचा ताकद आपली ही शक्ती वापरून आम्ही साहेब मजूर सोसायटीवर हे काम आम्ही प्रस्तुत केले. तर काही चुकीचं आम्ही त्या ठिकाणी केलेलं नाही. जर तुम्ही ही जर शाश्वती घेत असाल किंवा तुम्हाला सांगणारे कोणी घेत असेल की हे टेंडर तुम्ही ओपन निविदा करायच्या, ओपन निविदा करा, एकाच मिनिटात सगळ्या सभागृहाला अनुमती देतोय. एक मिनिट मला एकाच मिनिटामध्ये आम्ही तुम्हाला याचा ठराव देऊ. पण साहेब तुम्ही जर गॅरंटी घेत असाल की हे 8 दिवसामध्ये किंवा
निविदेच्या तारखेपर्यंत जे तुमचे काही कालमर्यादा आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही हे टेंडर आम्हाला फायनल करून देत असले साहेब, तुमच्या मनात आम्ही सगळे चलू. परंतु जर तुम्ही 8 दिवसामध्ये हे टेंडर किंवा 15 दिवसामध्ये जी काही कालमर्यादा आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही करत नसाल तर आमचा सुद्धा विवाह असा होईल की तुम्हाला हे कामं करायचे नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आमचा सभागृहाचा म्हणून एक सल्ला असंच आहे, आपण या ज्या निधीचा जसे वाटप या ठिकाणी शासनाने आपला करून दिले, मूलभूत अनुदान असतील, बंधनकारक अनुदान असतील, त्याच्यामध्ये जशी विभागणी करून दिली तशी आपण या 25 कोटीमध्ये जर 24 कोटी काय असेल ते आकडा कमी जास्त असतो माझ्या बोलण्यामध्ये, तर या आकड्यामध्ये जर 10% निधी आपण आपल्या ताकदीने जर या ठिकाणी वापरणार, सगळ्या प्रभागातील नगरसेवकांच्या कामाला जर आपण त्या ठिकाणी न्याय देऊ शकत असू तर आपण तो निर्णय घेतला पाहिजे. अशा मताला मी आलेलो आहे. मला वाटतं हा ठराव मी आता या ठिकाणी या नगरपालिकेचे मांडतो. मला विनंती सर्वांना, काही कामं राहिले असतील काही कामं याच्यामध्ये घ्यायचे राहिले असतील आलं साहेब, हे कामं सुद्धा येणाऱ्या 8 दिवसामध्ये आपण याची सुद्धा पूर्ण फॉर्मॅलिटीज करू आणि कुणाचे जर सदस्याचे कोणते राहिले असतील कामं तर ते कामं सुद्धा आपण इन्क्लूड करू. आपली ताकद आहे, आपले अधिकार आहेत आपले, आपण ते वापरू. येणाऱ्या मी आता जे काही या ठिकाणी ठराव मांडलाय त्या ठरावाला मात्र मला तुम्ही सर्वांचा अनुभव देण्या ठिकाणी लागेल. एकच शंका आहे फक्त, बोललात ते खरंच टचिंग होतं आणि आम्हाला पूर्णपणे पटलेलं आहे. आपण नगरपालिका म्हणून आता आपलं शहर चालवायला पाहिजे, बाकी कुणी इंटरफेअर केलं तर आम्ही तुमच्या सोबत आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्ही सक्षम आहेत म्हणून तुम्हाला उपाध्यक्ष बनवलं चालेल, त्याच्यावर तुम्हाला काही तुमच्या कामावर भरोसा आहे, तुम्ही चांगलं काम करू शकता म्हणून तुमच्या विश्वासातून तुम्हाला वरी बसून सगळे खाली बसले ना, त्यात काही शंका घ्यायचं कारणच नाही. हे ठराव मांडलाय का ठरावावर तुम्हाला आक्षेप असेल हे कोणाचा? सगळे अध्यक्षाचे अधिकार आहे. नाही नाही नाही, ठराव मांडण्याचा अधिकार माझा आहे. ते सांगू नका, साधा नगरसेवकचा ठराव मांडतो कुणा सांगायला तुम्ही ठराव मांडू शकतो, साधा नगरसेवक सुद्धा एक. तुम्ही कुठं सांगायला तुम्ही अधिकार सांगले का? त्याच्यासाठी कशा नाही या उपाध्यक्ष महोदयांनी जे ठराव मांडला त्या ठरावास सगळ्याच गटनेत्यांनी जे होतं अनुमोदन देखील दिलेलं आहे. मी पण जे होतं उपाध्यक्ष महोदयांनी मांडलेले ठराव खुर्शीद आलामच्या मागणीसहित हे ठरावाला आम्ही अनुमोदन देतो आणि जे होतं कामकाज पुढे चालवण्याची जे तो विनंती करतो. तो अच्छा लगा कि सबको सम्मान दिया गया है, सबके प्रभाग को सम्मान निधि वाटप किया गया है, पक्षपाती नहीं की गई है. अच्छा लगा आपके काम से इस सप्ताह का तो जो 2-2.5 कोटी जो 3 कोटी का जो काम है उसके लिए ताई ने जो प्रस्ताव रखे हम उनको आपको अनुमोदन देते हैं. मी आता पाणी पुरवठ्या संदर्भात पाईपलाईन संदर्भात जो ठराव मांडला त्या ठरावाला भाजपाच्या गटनेत्या आदरणीय सारिकाताई क्षीरसागर आणि त्यांच्या सर्व गटाने एकमुखाने पाठिंबा दिलाय. त्याच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्व सदस्यांनी आणि गटनेत्यांनी एक मोठा मुखाने त्या ठिकाणी पाठिंबा दिला. बरोबरच आमचे कोणाला कसं आणि आमच्या विषय पुढचा या विषय पुढचा आमच्याही गटाने शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना आझाद या गटाने सुद्धा गटनेते आमचे आदरणीय फारुकजी पटेल साहेब आणि इतर सर्व सदस्यांनी या ठिकाणी जो ठरावाला माझे अनुमोदन दिलं. मला वाटतं या काउन्सिलचा हा पहिलाच मतदानाने ठराव झालेला असेल ताई, जो की जसा आपण सर्वांनी शब्द दिला होता या शहराला की पारदर्शकपणे या नगरपालिकेचा कारभार चालणार आहे, आपण हे सांगितलं होतं. त्यानुसार पारदर्शकपणे हा ठराव पहिला ठराव आज या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व सदस्यांचे सर्व गटनेत्यांचे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व या ठिकाणी बांधवांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि हा ठराव झाल्याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. सन्माननीय सभागृह, मी भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्या आदरणीय आमच्या सारिकाताई त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सन्माननीय आदरणीय आमचे मित्र खुर्शीदभाई, आमचे गटनेते शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना आझाद गटाचे गटनेते आदरणीय फारुकभाई पटेल यांनी या तिघांनीही सन्माननीय पाणीपुरवठा सभापती तथा उपनगराध्यक्ष आदरणीय विनोदजी मुळू यांनी जो सर्वसमावेशक असा शहरातील सर्व पक्ष सर्व प्रभाग यांना एकत्रित करून ज्या पद्धतीचा पाणी पुरवठ्याची कामे होण्याकरिता
जी प्रायोरिटीवर आपल्याला करणं अनिवार्य आहे अशा कामांना, जे की त्यांनी जसं सांगितलं की टेंडर 6 महिने झालं एकही टेंडर फायनल झालेलं नाही, त्यातून मार्ग काढायचा असेल तर हे सर्वोच्च सभागृह आहे आपल्या शहराचं. आणि ह्या सर्वोच्च सभागृहामध्ये एक म्हणजे मी जिल्ह्यामध्ये नाही म्हणत, मी हा महाराष्ट्रामध्ये पहिला हा असा उदाहरण असेल की सर्व पक्षीय, सर्व नेतीय आणि सर्व सदस्यांनी या ठरावाला अनुमोदन दिलं, पाठिंबा दिला आणि हा 100% मतानं हा पारित केला. त्याबद्दल सर्वप्रथम या 3 गट नेत्यांसह सर्व सन्माननीय सदस्यांचे अभिनंदन करतो व आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.